काँग्रेसचे बालाजी गाडे यांच्या नेतृत्वात भाऊराव चव्हाण साखर कारखान्यावर धडकला मोर्चा। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याकडून होत असलेल्या ऊस उत्पादकाच्या आर्थिक शोषणाविरोधात व ऊसाला 3200 रुपये भाव द्या, 14 महिन्याच्या आत ऊसतोड करा, ऊसतोड यासह विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विराट रूटने मोर्चा काढण्यात आला। भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना इथल्या 2 तालुक्यातील सभासदांना त्यांची दिशाभूल करून त्यांच्या मेहनतीचा पैसा दाबून ठेवतो आणि फक्त 2500 रुपये भाव देतोय। पश्चिम महाराष्ट्रातले आणि आजूबाजूचे कारखाने 3000 3500 भाव देत आहेत, पण भाऊराव कारखाना आणि इथलं प्रशासन दमदाटी करून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करते। म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लेकरांनी आणि सभासदांनी एकत्रित येऊन प्रति टन 3200 रुपये भाव माजी मुख्यमंत्री आणि चेअरमन साहेब आणि भाऊराव प्रशासनाने दिला पाहिजे ही मागणी घेऊन शांततामय मार्गाने आज रुग्ण मोर्चा भाऊराव चव्हाण कारखान्यावरती आम्ही आज घेऊन आलेलो आहोत। मागणी मान्य नाही झाली मॅडम काय? मागणी जर येत्या काही काळामध्ये मान्य झाली नाही, बॉयलर पेटण्याच्या अगोदर जो भाव जाहीर होतो तो भाव जाहीर होत असताना जर 3200 रुपये भाव जाहीर केला नाही तर आम्ही कारखाना प्रशासनाच्या एकाही संचालकाला चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इथले जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना सभेमध्ये थेट उतरून जाब विचारू आणि त्यांना आमच्या गावामध्ये येण्यापासून मज्जाव करू। कारखान्यातर्फे काय आश्वासन देणार? कारखान्यातर्फे आम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं नाही। उलट कारखान्यानं गावागावातल्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या, गावागावातल्या शेतकऱ्यांना मोर्चात गेला तर तुमचा ऊस जाणार नाही अशा प्रकारे त्यांना दमदाटी केली आणि गावागावात संचालक बसून पारावरती वाटत बसून लोकांना येऊ दिलं नाही। अशा प्रकारे भाऊराव चव्हाणनं शेतकऱ्यावरती दमदाटी केली, आश्वासन काहीच दिलं नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं। आतमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन आणि MD बसलेले आहेत, पण एका तकलादू अधिकार नसलेल्या माणसाला बाहेर पाठवलं। आम्हीही ग्राहक आहोत, आम्हीही मालक आहोत। उद्या आमच्या गावात येतील तेव्हा आम्ही हातावरती पाणी आणि चहा न देता गावाच्या बाहेर हाकलून देऊ त्यांना।